मुंबईमधील प्रॉपर्टीचे दर हे नेहमीच आपल्याला बदललेले किंबहुना वाढलेले दिसतात. सध्याच्या घडीला मुंबईमध्ये प्रॉपर्टीचे 1 BHK, 2 BHK काय दर सुरू आहे, कुठे जास्त डिमांड आहे, भविष्यात कोणत्या जागेला जास्त डिमांड येणार आहे, जाणून घेऊयात. नमस्कार, माझं नाव वैभव पाटील आहे. मी साधारण 4 ते 5 वर्ष झाले मला या क्षेत्रात. आता आपण सध्या गोदरेज रिझर्व कांदिवली ईस्टमध्ये उभे आहेत. आता तुम्ही बघत असणार तर माझ्या मागे कल्पतरूचा टावर आहेत आणि इथे तुम्ही जर बघितलं याकडे तर इथे चैतन्य ग्रीन्स करून नवीन प्रोजेक्ट बनतो आहे जो चैतन्य डेव्हलपर्सचा आहे. कांदिवली ईस्ट जर ॲज अ लोकेशन तुम्ही जर पाहायला गेलेत तर कांदिवली ईस्ट साधारण 4 लोकेशनमध्ये डिवायडेड आहेत. अशोकनगर, ठाकूर विलेज, ठाकूर कॉम्प्लेक्स आणि लोखंडवाला. तर त्यात सर्वात प्रीमियम जर तुम्ही म्हणायला गेले तर तो ठाकूर विलेज आहे आणि अशोकनगर आहे. अशोकनगर बिकॉज इथली जी कनेक्टिव्हिटी आहे, स्टेशनपासून स्टेशन जवळ आहे, ईस्ट वेस्टची मेट्रो कनेक्टिव्हिटी आहे, ईस्ट वेस्टचा फ्लायओव्हर जवळ आहे, त्यामुळे रेट्स नेहमी प्रीमियम असतात आणि नेहमी डिमांड जास्त असते. तसंच तुम्ही जर ठाकूर विलेज बघायला गेलेत तर ती ऑलरेडी डेव्हलप लोकेशन ऑफ कांदिवली ईस्ट आहेत. तो सर्वात प्रीमियम लोकेशन आहे बिकॉज तिथे सर्व हब कमर्शियल्स आहेत, मॉल्स वगैरे आहेत, A to थिएटर्स आहेत, A to Z सर्व वस्तू तिथे आहेत. नंतर तुम्ही जर लोखंडवाला बघायला गेले तर त्याचं फ्युचर प्रोस्पेक्ट खूप चांगलं आहे बिकॉज आता 120 फूटचा जो DP रोड आहे तो लोखंडवाला आणि ठाकूर विलेज कनेक्ट करतायत. दुसरी गोष्ट, डिंडोशीला जो कनेक्टर निघतोय तो डिंडोशीपासून ते सिद्धार्थनगर बोरीवलीपर्यंत निघतोय. तर त्याच्यानी येणारी जी 5 ते 6 वर्षे दॅट इज व्हेरी ब्राईट फॉर लोखंडवाला सध्या आता 22 ते 23 हजार पर स्क्वेअर फीटच्या रेटवर ट्रेंड आहेत जे अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीज आहेत ते. आणि जर रेडी बघायला गेलेत तर एनिवेअर बिटवीन 26,000 रुपीज. आणि जर तुम्ही अशोकनगरचा ट्रेंड बघितला दॅट इज 26 to 27, 26 ते 27 हजार पर स्क्वेअर फीट ते अंडर कन्स्ट्रक्शनचा ट्रेंड आहे. आणि रेडीमध्ये तुम्हाला कोणतीही प्रॉपर्टी जर प्रीमियम असेल तर ती 30,000च्या वरतीही जाते आणि साधारण प्रॉपर्टी जर असेल तर ती 27 ते 28 हजार रुपये पर स्क्वेअर फीट जाते. गोरेगाव ॲज अ लोकेशन बघायला गेले तर मेजॉरिटी ऑफ द ट्रेन्स ऑल्सो स्टार्ट फ्रॉम गोरेगाव. आता गोरेगावचं जर रेट बघायला गेले तर तुम्ही ते अंडर कन्स्ट्रक्शन 27 ते 28 हजार पर स्क्वेअर फीट एक्सपेक्ट करू शकतात. आणि जर समजा कोणता मोठा डेव्हलपर असेल किंवा कॅटेगरी A डेव्हलपर असेल तर त्याचे रेट्स अराउंड 30,000 पर स्क्वेअर फीटपर्यंत जातात. आणि जर रेडी बघायला गेले तुम्ही तर एनिवेअर बिटवीन 31 to 32,000 पर स्क्वेअर फीट जातात. मालाड वेगवेगळ्या भागांमध्ये डिवायडेड आहे, मालाड ईस्ट आणि मालाड वेस्ट. मालाड ईस्टचा रेट जनरली एनिवेअर बिटवीन 22 ते 23 हजार पर स्क्वेअर फीट. आणि जर समजा मालाड ईस्टमध्ये तुम्ही प्रीमियम लोकेशनला गेलात जसं का गोविंदनगर आहे, गोविंदनगर इज कन्सिडर्ड वन ऑफ द प्रीमियम लोकेशन्स ऑफ मालाड ईस्ट. तर तिथे तुम्हाला 25 ते 26 हजार रुपये पर स्क्वेअर फीट अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये भेटेल. आणि जर तुम्ही मालाड वेस्टला गेले तर मालाड वेस्ट अगेन डिवायडेड आहे, लिंक रोड, सुंदरनगर आणि चिंचोली बंदर. तर आता सुंदरनगर बघायला गेले तर सुंदरनगर सर्वात प्रीमियम लोकेशन आहे. तसंच तुम्ही लिंक रोडच्या कडे गेले तर तिथे 27,000च्या आसपास अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये रेट चालतात. अगोदर जर तुम्ही सुरुवातपासून ट्रेंड बघत असणार तर बँड्रा वॉज द हब, नंतर अंधेरी झालं, नंतर गोरेगाव झालं. आता कसं आहे, मालाड ते अंधेरी इज ऑलरेडी सॅच्युरेटेड. आता कसं आहे, जो मार्केट पुढे आहे तो कांदिवली म्हणून तुम्ही बघत असणार का गोदरेज आहे, कल्पतरू आहे, महिंद्रा आहे, लोधा आहे, चांडक आहे, हे सर्व मोठे डेव्हलपर्स आता कांदिवलीमध्ये आहेत. आता याच्या पुढचं तुम्हाला उदाहरण देऊ तर बोरीवलीमध्ये सर्व मोठे बिग प्लेयर्स येत आहेत. त्याचं रिझन आहे का बोरीवलीमध्ये नॅशनल पार्कच्या इकडनं एक टनल निघतं, तो सीधा ठाणेला कनेक्ट करतो आहे. तर ही एक मोठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे पुढच्या 5 वर्षात जी कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि अपकमिंग इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ करेल ॲज अ लोकेशन कांदिवली आणि बोरीवलीमध्ये. मुंबईमध्ये जर तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या मुद्द्यांना लक्षात घेऊन भविष्यात इन्व्हेस्टमेंट करा. निकिता महेंद्र, लोकल 18, मुंबई.